हा, तर विषय असा आहे की उद्या विठूच्या वाडीमध्ये ढगेवाडी आणि आंबेगावची माणसं येणार आहेत. हे तर तुम्हाला माहिती आहे ना? हो हो आप्पा, आता आपल्याला मागे हटता येणार नाही. हो ना. व्यंकट महाराजांचा आदर राखून मी सांगतो. मोठ्या बाई आहो, यांना असं वाटतं की गोपाळनं आत्ताच उत्सवात कीर्तन करू नये. अगं पण का? व्यंकट भाऊजींना असं का वाटतंय पण? अगं देखो, कीर्तन करणं म्हणजे देवाची सेवाच नाही का, इतकी लहान वयात करायला मिळते. देवाचा आशीर्वाद समजला पाहिजे. आणि मला खात्री आहे गोपाळ चांगलं कीर्तन करेल, हुशार आहे तो. व्यंकट भाऊजींना विश्वास नाही त्याच्यावरती. अहो नाही नाही मोठ्या बाई, तसं नाहीये. मग कसं आहे? आपण तो अजून शिकतोय, तेवढी तयारी नाही ना त्याची. कच्चा आहे आणि त्यात असं उत्सवात कीर्तन म्हणजे. अगं पण आता बाई सगळं ठरलंय. लहान आहे तो, आसपासची माणसं समजून घेतील त्याला. मोठ्या बाई आहो, ते सगळ्यांना पत्र लिहून कळवतायत लोक. काय? चक्री तुझा त्यांना थांबव. त्यांना म्हण पत्र बित्र काही लिहू नका, थांबा. मला माहितीये ना गोपाळ करणार कीर्तन, चांगलंच करणार. आणि जर का गोपाळनं कीर्तन केलं नाही ना तर आपला आषाढीचा उत्सव आपल्या इठूच्या वाडीत निघून जाईल, दुसऱ्या गावात जाईल. मोठ्या बाई आहो, मी त्यांना काय सांगू? तुमचा निर्णय झालाय. निर्णय झालाय का? मग काय बोललाच खूप. नाही, व्यंकू भाऊजींचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द, त्याच्या पुढे कोणी काही बोलायचंच नाही. ठीक आहे, राहू दे. आता कमिटीच्या मीटिंग मध्ये जे काही ठरेल ना आम्ही तसं ऐकू, ते तसं करू. हॅलो रघुनाथराव, मी सौ आनंदीबाई अंताजी दिग्रसकर बोलते. काय नाही, हे सांगायला फोन केलाय का आपली ठरल्याप्रमाणे परीक्षा होणार आहे बर का कीर्तनाची. नाही, गोपाळ तयार आहे. तुम्ही परीक्षा घ्या आणि ठरवा ना. नाही नाही नाही, काही बदल नाही. परवा परीक्षा होणार. अहो, मंदिर कमिटीच तुमच्याशी बोलते असं समजा ना. भेटूया. रामकृष्ण हरी. आता कळेल सगळ्यांना व्यंकट महाराजांचा गोपाळ किती मोठा कीर्तनकार आहे ते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंदिर कमिटीची मीटिंग ठरली आहे आणि कमिटीच्या अधिकृत मेंबरला माहितच नाही का कशासाठी. काय दौलत अप्पा, पुन्हा अशी गोड चूक करायची नाही. हा, मोठ्या बाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, ही काही मंदिर कमिटीची मीटिंग नाहीये. अहो, परवा आमचं असं ठरलं की व्यंकू महाराजांना जे काही सांगायचं आहे ते त्यांनी लिहून आणावं आणि ते कमिटी मेंबर समोर वाचावं, असं आमचं परवा ठरलं. काय पुन्हा समोर? कमिटी मेंबर समोर. हा, मी कमिटीत नाही का? आणि कसला निर्णय घ्यायचाय? मंदिरासंबंधी ना. बोला आता काय झालं? रामकृष्ण हरी. कुठल्याही झाडावरून फळ तयार होण्याच्या आधीच उतरवलं तर नुकसानच, काढणाऱ्याचं आणि त्या फळाचं सुद्धा. त्याप्रमाणेच गोपाने आषाढी उत्सवात कीर्तन करणं
किंवा तसा प्रयत्नही करणं हा आपल्या उत्सवावर आणि गोपाळवर अन्याय केल्यासारखंच आहे. त्याचे कीर्तनकार म्हणून प्रशिक्षण आता सुरू झालं आहे. मला माफ करा, आत्ता गोपाळचं हे कीर्तन होणे मला योग्य वाटत नाही. अहो पण व्यंकू महाराज, आम्हाला वाटलं ही तुमची इच्छा आहे गोपाळनं कीर्तन करावं. व्यंकू महाराज म्हणतात की मी असं कधी म्हणालो? तुम्ही म्हणालात म्हणजे अहो मोठ्या बाई, तुम्ही म्हणालात ना अशी व्यंकू महाराजांची इच्छा आहे. काही काय बोलताय तुम्ही? मोठ्या बाई, तुम्हीच परवाच्या मीटिंग मध्ये म्हणालात. आणि हे मलाच नाही, ढगेवाडीच्या रघुनाथरावांना सुद्धा तुम्ही हेच म्हणाला की ही व्यंकट महाराजांची इच्छा आहे म्हणून. असं नसेल बोलले मी, म्हणजे मी बोलले असेल, पण त्याला काहीतरी आधार असेल ना, मागं पुढं काहीतरी असेल ना. हे पहा, कुठल्याही वडिलांना, जगातल्या कुठल्याही वडिलांना वाटतं का आपल्या मुलांना शिकावं, मोठं व्हावं आणि आपल्या घरानं असं नाव पुढे न्यावं. तसंच व्यंकट महाराजांना वाटतं ना का गोपाळनं कीर्तन करावं. ते बोलतायत की गोपाळने आषाढीचं कीर्तन करावं, असं मी कधी म्हणालो? या पाप व्यंकट भाऊजी, मी ना सगळ्यांच्या भल्याचाच विचार करतो. तो माणूस इथं मोठ्यांदा बोलून गेला, कीर्तन नाही तो उत्सव नाही. ऐकलं नाही का तुम्ही सगळ्यांनी? परंपरा दुसऱ्या गावात जाऊ द्यायची का? त्यापेक्षा करू द्यावं गोपाळला कीर्तन, असा विचार केला मी. उर फाटून परंपरा जपावी लागते, ती मोडायला जरासा सुद्धा वेळ लागत नाही. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही निर्णय घेऊ शकता. ते बोलतायत की मला क्षमा करा, गोपाळ आषाढीचं कीर्तन करणार नाही. महाराज, व्यंकू महाराज, महाराज, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झाली शिकवणी? हो झाली. थोडस बोलायचं होतं वहिनी. व्यंकू महाराजांशी बोलणं शक्य नाही म्हणून म्हटलं तुमच्याशी बोलावं. मला असं वाटतंय गोपाळला कीर्तनकारच व्हायचं आहे. हो, असं कसं? त्यानं त्याच्या वडिलांना वचन दिलंय. महाराज तो हुशार आहे, तो कीर्तन कसं करायचं हे पण शिकेल की. आता दिलेल्या वचनाचं ओझं त्या चिमुरड्या गोपाळवर किती लादायचं? पालक म्हणून तुम्ही व्यंकू महाराज माझे गुरुबंधू आहेत, मला त्यांच्याशी बोलता नाही येणार. तुम्ही आणि व्यंकू महाराज ठरवा, त्याच गोपाळशी बोला. पण खरं सांगू ना, मला अजिबात वाटत नाही की त्याला कीर्तनकार व्हायचं. आप्पा, आता हो व्यंकट महाराजांची वाचा गेली, पण तुम्ही का गप्पा बसला? विठूच्या वाडीचं महत्व अबाधित राहील
याचा विचार कर. तुम्हाला व्यंकट महाराजांचा निर्णय महत्वाचा वाटतो ना, त्या गावापेक्षा, मंदिरापेक्षा, गावच्या उत्सवापेक्षा. मग राहू दे गोपाळची परीक्षा. बाकीच्या गावातल्या लोकांना कळवा. हॅलो. हा आप्पा, हो म्हणलं ठरल्याप्रमाणे उद्याला मी आणि आमचे सहकारी आम्ही उद्याला येतोय म्हणलं. ते गोपाळ महाराजांचं कीर्तन ऐकायचं होतं ना. हो हो हो. हा मी थोड्या वेळात तुम्हाला फोन करतो. हा ठीक आहे चालतंय हा, ठीक. काय झालं आप्पा? काय हो दौलतप्पा? हा, कुणाचा फोन होता? अहो रघुनाथरावांचा. त्यांनी साऱ्या गावाला कळवलंय उद्या इथं ते येत आहेत सगळे गोपाळ महाराजांचं कीर्तन ऐकायला. आता काय करायचं? इकडं आड आणि तिकडं वीर झाली आपल्याला. व्यंकट भाऊजींचं कसं होतं माहितीये का? म्हणजे कीर्तन जवळ आलं, उत्सव जवळ आला ना, त्यात ते थोडेसे भावनिकच होतात. सरळ रस्ता सोडतात आणि गोष्टी अवघड करून ठेवतात. आता तुम्हाला तर आठवत असेलच, ते मांजरेकर बुवा आले होते, त्यांनी एवढे पैसे मागितले, 1.5 लाख रुपये. आता कुठून आणायचे? व्यंकट भाऊजींना ना ते जमतच नाही. एकदम भांबवल्यासारखे झाले. शकुंतलेचे दागिने ऐकायला निघाले होते, ते इकले सुद्धा, पण तरी सुद्धा काही जमना. यांनी ते दागिने सोडवून आणले, 1.5 लाख रुपये चुटकी सरशी मॅनेज केले. यांना जमत, व्यंकट भाऊजींना नाही जमत. ते एकदम भावनिक होऊन जातात. होणारच, मुलगा आहे, पहिल्यांदा कीर्तन करणार आहे. पण आमचा गोपाळ हुशार आहे. तयारी पण चांगली चालली आहे त्याची. जर समजा गोपाळनं कीर्तन केलं तर उत्सव हितच होईल, गावाबाहेर जाणार नाही. बाकीचं तुम्ही ठरवा. मी आपलं सांगण्याचं काम केलं. हा, सांगा बा. नाहीतर आपण असं करूया ना, गोपाळलाच विचारूया. हा, गोपाळ महाराज, ओ गोपाळ महाराज, इकडे या, इकडे या. गोपाळ ये पा. टेन्शन न घेता मला उत्तर द्यायचं. तुला कीर्तन करायचंय ना? करायचंय. हे बा, आम्हा सगळ्यांनाच खूप मनापासून वाटतं तू कीर्तन करावं असं. तू जर कीर्तन केलंस ना तर तुझ्या बाबांचं नाव मोठं होईल, आपल्या गावाचं नाव मोठं होईल. आणि मुख्य म्हणजे आपल्या गावची या आषाढीच्या उत्सवाची परंपरा आपल्याच गावात राहील. तुझ्या मनात नसल तर नाही सांग, पण तुला वाटतंय ना? हा, वाटतंय ना? करणार ना कीर्तन? पाहिलं ना तुम्ही? हा, हो म्हणतोय. आमच्या दिग्रसकरांच्या खानदानाचा वंशज येतो, तो कीर्तन करणार. गोपाळ जा, आता कीर्तनाची जोरदार तयारी करायची.
आता आषाढीचा उत्सव इठूच्या वाडीतच होणार. नमस्कार पोपटराव, मोठ्या बाईच बोलतायत. नाही, माझं जरा एक काम होत तुमच्याच फायद्याचं. अहो, एकदम जंगी आयडिया आहे माझ्याकडं. काम पत्ते. अरे कुणाचं होल्डिंग बसवणं सुरू आहे रे? थांब, त्यांना लाव तर दे, मग कळेल की तुला कोणाचं होल्डिंग आहे. अयो, आता आपल्या गोप्याची होल्डिंग आहे की? अरे गोप्या नाही, आदरणीय गोपाळ महाराज मान. माननीय गोपाळ महाराज व्यंकट महाराज दिग्रसकर यांना आगामी कीर्तन परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. गोपाळ फोटो की किती भारी ना. अरे कोई शक. अरे पण तिकडे पोपटराव लांडगेचा का फोटो लावलाय? अरे त्यांचं सोड रे, पहिले आपल्या गोप्याचा फोटो बघ. गोपाळ, तुझे फोटो तुकडे फुटत असतील ना? सवाल मानलं बाई तुला. होल्डिंग वर तुझं नाव आलंय. फोटो बघ ना किती छान आहे. बाल कीर्तनकार गोपाळ महाराजांचा विजय असो. गोपाळ महाराजांचा विजय असो. हा, तर विषय असा आहे की उद्या विठूच्या वाडीमध्ये ढगेवाडी आणि आंबेगावची माणसं येणार आहेत. हे तर तुम्हाला माहिती आहे ना? हो. हो आप्पा, आता आपल्याला मागे हटता येणार नाही. हो ना. तर व्यंकट महाराजांचा आदर राखून मी सांगतो की गोपाळ महाराजांचं कीर्तन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. हो, बरोबर. अहो, गोपाळ हुशार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण मग उद्या होऊन जाऊ द्या ना कीर्तन, आणि मग ठरू द्या. अगदी बरोबर आहे. एकदा का त्यांनी सर्वांदेखत नीट कीर्तन केलं की मग उत्सव विठूच्या वाडीच्या बाहेर जायचा प्रश्नच उरत नाही. ठरलं तर मग ठरल्याप्रमाणे उद्या गोपाळ महाराजांचं कीर्तन होऊ द्यायचं. अरे डिस्टर्ब नका करू मला. अरे सांगितलं ना मला नाही जेवायचंय म्हणून. अरे बापरे. इतकं कावायला काय झालं रे? हा, ते मी एवढं. तुला वाटलं मावशी, पण आता कळलं ना. जाऊ दे, आता सॉरी बेरी नको म्हणूस. ए, लय शहाणपणा शिकवू नकोस मला. जी गोष्ट आपल्याकडे नाही ती शिकायला काय हरकत आहे? ए, नको, मी न पंगा घेणार. नको भांडू माझ्याशी. बरं मला सांग, उद्याच्या कीर्तनाची तयारी कशी आहे? पाठांतर झालं का? हा, झालंय माझं सगळं पाठांतर. हो का? खोट्याचे कपडे गोटा. जर तुझं पाठांतर झालं असतं ना गोप्या, डोकं गुडघ्यात घालून रडत बसला नसतास आणि तुझं तोंड नाबलेल्या वडासारखं झालं नसतं. गोपाळ मुकटाने सांग काय झालं? काय तू मला काहीतरी सांगत होतास?
पण व्यंकू महाराजांनी मला बोलवलं. आता सांग, काल काय सांगत होतास? अरे गोपाळ, बोल ना गडा गडा. अगं माझी तयारी शून्य, मी बंजाळ पूर्ण पाठांतर नाही होतंय माझं. अरे याच टेन्शन घेतोय का रे तू? अरे तू गोपाळ आहेस. अरे तुझ्यासाठी हे टेन्शन म्हणजे चिल्लर आहे, चिल्लर. नुसतं बघितलं की अभंग पाठ होईल लगेच, असं हुशार आहे आमचा गोपाळ. एक गप ग. सारखं आपलं गोपाळ हुशार आहे, गोपाळ हुशार आहे, गोपाळ हुशार आहे. अगं नाहीये हा गोपाळ हुशार. हा आता भूमितीचे प्रमेय, रसायनशास्त्रातले फॉर्म्युले मला लगेच पाठवतात. पण हे कीर्तन, अभंग, ओव्या, त्याची चाल फोड, हे अगं नाही घुसत माझ्या डोक्यात.